चला चला सामना चालू करा तोपर्यंत. चला लवकर. चला चला सामना चालू करा. सर्वांचं स्वागत आहे. बघा आपण बघतोय दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हा चला पंच सामना चालू करून द्या आता. इम्रान चला लवकर. आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 5 अंतिम लढत, अंतिम रंगारंग सोहळा. पोलीस फ्रेंड्स यांच्या विरोधामध्ये शनी प्रतिष्ठान संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गोलंदाजीचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आघाडीची जोडी या ठिकाणी संघनायक स्वतः सुनील माने मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. त्यांना साथ देण्यासाठी सूर्यकांत भनगे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. तर गोलंदाजी माध्यमामध्ये
आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. अशोक बंडे थोडासा वेगळा प्रयोग केलाय बघा या ठिकाणी. संघनायक मनोज कदम वेगवेगळे व्हेरिएशन करतात, आपल्या रणनीतीमध्ये कायम फेरबदल करीत असतात. अशोक बंडे पहिला चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय ज्या कामासाठी सुनील माने यांना ओळखलं जातं ते काम त्यांनी चालू करण्याचा प्रयत्न नक्की केला, परंतु यावेळेस जागा बनवत असताना गोलंदाज थोडासा उजवा ठरलेला आहे. शरीराच्या दिशेने चेंडू टाकला, धाव मिळणार नाही याची देखील आपण बघतोय त्या ठिकाणी काळजी घेतल्या गेलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. पोलीस फ्रेंड्स प्रथम फलंदाजी करीत असताना हा संघ यावेळेस मिड विकेटच्या दिशेने केलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण आपण बघतोय. याकरता त्या क्षेत्ररक्षकांना भरपूर अंतर पार केलंय. 3 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत त्यानं या चेंडूला अडवलेला आहे आणि संधी मोठी होती. 2 धावा देखील फलंदाजांनी पूर्ण केल्या. 2 धाव्यानं धावफलकाचा श्रीगणेशा झालेला आहे. रिवर्सचा प्रयत्न होता, सक्सेसफुल. स्विच हिट केला, चेंडू जातोय सीमा पार आणि या ठिकाणी आपण बघतोय चौकार मात्र आलेला आहे. भुजंगराव इकडे या कॉमेंट बॉक्स कडे लवकर या. भुजंगराव पुन्हा एकदा प्रयत्न केला, यशस्वी. याही वेळेस चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय पाठचा दुसरा चौकार आहे. सुनील माने यांची फलंदाजी जर बघितली तर थोडीशी डिफेक्टिव्ह आहे, परंतु धाव फळकाला इफेक्टिव्ह आहे बघा. पहिला प्रयत्न त्यांनी नक्कीच बैठक फटक्याचा केला होता, त्यावेळेस त्यांना अपयश आलं, परंतु त्यानंतर जर बघितलं तर लगातारच्या स्वरूपामध्ये 2 वेळा रिवर्सच्या माध्यमामध्ये त्यांनी 2 चौकार मिळवलेले. याही वेळेस स्वीप केलेला आहे. फायनल स्वीप आपण बघतोय, सिंगल पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीनं आपण बघतोय धावफलक पुढे जात आहे. डबल डिजिट मध्ये 11 धावा धावफलकावर पूर्ण झालेल्या आहे. आजच्या संपूर्ण सत्रामध्ये बरेच चढउतार आपण बघितलेले आहे. आज संपूर्ण सत्रामध्ये 5 सामने झाले, त्यामध्ये आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवलाय अल कुरेश या संघानं. 2 सामने खेळले, दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी विजय साजरा केलेला आहे. विजय महत्वाचा आहे. या ठिकाणी पोलीस फ्रेंड्स हा संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, तर शनी प्रत्येक हा संघ सुरेख फटका आहे बघा. बॅक टू द बॉलर, आडव्या हातानं समोर मारलेला एक दमदार फटका. थोडीशी दादागिरी केली बघा यावेळेस सूर्यकांत भंगे यांनी गोलंदाजावर. चौकारानं या ठिकाणी आपण बघू शकता षटकाची समाप्ती झाली आणि या ठिकाणी पहिल्या षटका अखेर 15 धावा आहेत. या ठिकाणी आपण बघतोय कळमकर आयकॉन प्रणव बारकुल येत आहेत गोलंदाजी मार्कवर. या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ उजवा राहिलेला आहे मागील सामन्यामध्ये, परंतु आपण या ठिकाणी पोलीस मित्र या संघाला बघतोय, पोलीस फ्रेंड्स या संघाला बघतोय. एक नवीन ऊर्जेनं, एक नवीन विचारानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेला आहे, कारण आज सुनील माने वेगळ्या मूडमध्ये बघायला मिळत आहेत. ती संघाची गरज आहे बा. फलंदाजी आलेली आहे, फलंदाजी मिळालेली आहे,
परंतु तुम्हाला कमीत कमी 80+ धावा बनवायच्या, 80 पेक्षा अधिक धावा बनवायच्या आहे, कारण शनी प्रतिष्ठान संघाकडे देखील मोठी फलंदाजी आहे. चला पुन्हा एकदा यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न होता, रिव्हर्स फटका खेळला गेलाय, तर रिव्हर्सच्या माध्यमामध्ये हा तिसरा चौकार आलेला आहे. दरम्यानच्या दिशेने आलेला हा चौकार आहे. 19 धावा आपण बघतो या ठिकाणी, 19 धावा या ठिकाणी पूर्ण झाला. त्या ठिकाणी प्रणव बारकुल यांना सुद्धा सुनील माने यांनी वेलकम केलंय. आइए आपका स्वागत है. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय यावेळेस कनेक्शन चांगलं आहे बघा. या मागे जर बघितलं तर चिमणूंमध्ये ती गती देता आली नव्हती. यावेळेस इलेक्ट्रिक वेगानं चेंडू सीमेरेषेच्या बाहेर गेलेला आहे, चौकार आलेला आहे. अर्थात त्याकरता आतापर्यंत जर बघितलं तर प्रोटेक्शन नाहीये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अजूनही बघायला मिळाला नाही. प्रणव बारकोल यावेळेस आपण बघतोय ज्यांच्यावर आक्रमण झालं पाठोपाठच्या स्वरूपामध्ये लगातारचा दुसरा चौकार या ठिकाणी आलेला आहे आणि धावफलकावर 23 धावा आहेत. आज सुनील माने छागय गुरु आणि यावेळेस थर्डमॅनच्या दिशेनं माफ करा डीप फाईन लेगच्या दिशेनं या मागे सत्तावीस धावा आहेत बघा धावफलकावर. बघूया गोलंदाज सज्ज आहे. लगातार 3 चौकार आलेत आणि त्यानंतर चौथ्या चौकाराचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, थ्रो बघा, थ्रो एक शानदार पद्धतीनं ताकदवर हा चेंडू रिटर्न केला गेला, अगदी फिरोजभाई सारखा. 28 धावा आहेत बघा धावफलकावर. स्ट्राईकवर सूर्यकांत येत आहेत. प्रणव बारकुल यांच्यावर आक्रमण केलं गेलेलं आहे. सुरुवातीच्या 3 चेंडूंवर 3 चौकार आले, त्यानंतर आपण बघतोय सिंगल पूर्ण केलेले आहे. शॉर्ट सिलेक्शन चांगलं करतायत. चला अवंतरची घोषणा झाली, यावेळेस वाईटचा इशारा आलेला आहे. एका धावेची मदत, एका धावेच्या आधारानं धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावर, 29 रन्स. षटक क्रमांक जर बघितलं तर 2 आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलला गेलेला आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना सूर्यकांत यांनी रजनीकांत सारखा फटका खेळलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार, लॉंग ऑफच्या दिशेनं. चौकार आला आणि धावफलकावर आपण बघतोय 33 धावा. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्ड मध्ये चेंडू रोखला गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार कामकाज नक्की क्षेत्ररक्षकानं केलं. षटक या ठिकाणी संपलं गेलं. 2 षटकानंतर आपण बघतोय नाबाद 33 धावा. पोलीस फ्रेंड्स केज. दो ओवर का खेल खत्म हो चुका है. 33 रन संख्या है. चलिए टाइमर शुरू है. टाइमर का ध्यान रखिए. टाइमर किसी के लिए नहीं रुकता है. 25 मिनट का समय बचा है आपके पास में. आपको 5 ओवर 6 ओवर अभी पूरे करने हैं 25 मिनट में. तो देखिए 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 33 रन संख्या है. 33 रन बनाने के लिए दोनों ही बल्लेबाजों ने बेहतरीन योगदान दिया है, जिसमें सुनील माने 24 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं और सूर्या भांगे 8 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं नॉन स्ट्राइक एंड पर. आइकॉन खिलाड़ी सुनील माने अपना काम को बखूबी अंजाम देते हुए
येडेश्वरी चॅम्पियन्स लीग सीझन 2 खासदार चषक 2025 सन्मान्य बीड जिले के खासदार सम्मान्य बजरंग बाप्पा सोनवणे। ओह बढ़िया शॉट, यहाँ पर गेंद बल्ले पर आई, गेंद हवा में थी और यहाँ पर कैच छूटा है, कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा और देखिए यहाँ पर एक जीवदान मिला है बल्लेबाज सुनील माने को। तो इस टूर्नामेंट का आयोजन बीड जिले के खासदार सम्मान्य बजरंग बाप्पा सोनवणे इनके मार्गदर्शन में इस टूर्नामेंट का आयोजन किया गया। श्री शनि प्रतिष्ठान केज आयोजन कमेटी की ओर से इस टूर्नामेंट को अंजाम दिया गया है। इस आयोजन कमेटी में मोड़े बैटरी के ओनर सम्मानीय बाबा साहेब खुने और उनके साथी जहरुद्दीन हाफिज साहब और साथ ही साथ रामभाऊ डुकरे और संदीप मेजर और इन सभी के योगदान से इस टूर्नामेंट का आयोजन किया गया है। सभी इनके जो साथी है, सभी खिलाड़ी है, इसमें सभी खिलाड़ियों का योगदान भी बहुत महत्वपूर्ण है। मनोज कदम हो, सुनील माने हो, स्वप्निल साटे हो और सभी जो खिलाड़ी यहाँ पर खेल भी रहे हैं और इस टूर्नामेंट के आयोजन में अपना योगदान भी दे रहे हैं। भुजंग के बारे में तो क्या कहिए, गेंद जहां कहीं भी जाएंगी भुजंग गेंद को ढूंढ कर लाते हैं। भुजंग का काम बिल्कुल बहुत जबरदस्त है। और ये तो ग्राउंड के अंदर की बातें हो गई है। ग्राउंड के बाहर अगर कुछ काम को अंजाम देना है तो अमर भैया यहाँ पर मौजूद है, वो बेहतरीन अंजाम दे रहे हैं काम को। साथ ही साथ गोटिया भाई, इनका भी योगदान बहुत महत्वपूर्ण है। बिल्कुल बहुत हर चीज पर ध्यान रख रहे हैं क्योंकि खासदार चषक है। इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए जो जो खिलाड़ी, जो जो दर्शक, जो जो प्रेक्षक यहाँ पर आते हैं और जो जो आयोजक अपनी मेहनत को अंजाम देते हैं, उनका नाम लेना बहुत जरूरी है क्योंकि उनके काम के वजह से ही टूर्नामेंट का इतना भव्य आयोजन यहाँ पर हो पाया। इस दिवस के खेलने का शॉट था, यहाँ पर गेंद खेलना चाह रहे थे, कहीं गेंद गई कहीं और फिर भी यहाँ पर रन मिलेंगे 4। सुशील नरोड़े सर इस टूर्नामेंट के अंपायर की भूमिका में बखूबी अंजाम देते हुए, उनका साथ देते हुए अमोल पाटिल सर, धूम परांडा से बिलोंग करते हैं अमोल पाटिल सर और कारंजा वाशिम से बिलोंग करते हैं सुशील नरोड़े सर। एक अच्छे कमेंटेटर भी है। लगभग तीसरा दिन आज का हम देख पा रहे हैं, लेकिन देखा जाए तो सुशील नरोड़े सर ने सिर्फ आज अभी तक की कमेंट्री के ऊपर अपना जोहर नहीं दिखाया है। अंपायरिंग की भूमिका बहुत अच्छी से निभा रहे हैं। 4 रन यहाँ पर आते हुए बल्लेबाज के लिए और इस 4 रन के साथ में रन संख्या जा पहुंची है 45 रन, 45 रन। शुरुआत बहुत जबरदस्त कर रहे हैं यहाँ पर दोनों ही सलामी के बल्लेबाज। बल्लेबाजी का जिम्मा उनके कंधों पर आया है सुनील माने। इनके बारे में मैं कहूंगा कि 3 साल पहले यहाँ पर जब जहीरुद्दीन हाफिज साहब ने मुझे आमंत्रित किया था लाइव के लिए, तो सुनील माने एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी, गेंदबाजी बल्लेबाजी अच्छी कर रहे थे, मैन ऑफ द सीरीज भी रहे थे केसीएल भाईजान टूर्नामेंट में। अच्छा योगदान रहा था उनका बल्लेबाजी में कहते हुए। तब उनके लिए मैंने एक बात कही थी, कोई माने न माने सुनील माने बिल्कुल नहीं मानते। गेंद को पहुंचाया 4 रनों के लिए, रन संख्या की बढ़ोतरी होती हुई 35 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं सुनील माने मात्र 13 गेंदों से। ओहो बढ़िया गेंद, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद को पहुंचाने की कोशिश थी लेकिन कोशिश यहां पर हुई नाकाम। देखिए कुछ अच्छी बातें याद रखनी होती है, कुछ बातें जो दिल को दुख देती है वो बातों को याद ना रखा जाए तो बेहतर होता है। बिल्कुल आपने कहा कि सेमीफाइनल में सुनील माने मुकाबला जीत नहीं पाए थे क्योंकि 3 छक्के लगाए थे जहीरुद्दीन हाफिज साहब ने। और जहां तक कि मेरी बात है कि मैं ही कमेंट्री कर रहा था, मुझे पता है जहीरुद्दीन हाफिज साहब ने लगातार 3 छक्के लगाए थे और सेमीफाइनल से टीम को लौटा दिया था और शनि प्रतिष्ठान ने वो मुकाबला जीता था फाइनल का, ये बात भी मुझे याद है। फाइनल विनर टीम रही थी और उस वक्त एक किस्सा मैं अभी याद करना चाह रहा हूँ।
बाउंड्री लाइन के ऊपर एक 6 जहीरुद्दीन हाफिज साहब ने कैच किया था। वहां पर मैच सिचुएशन बहुत हार्ड थी। अगर वो छक्का नहीं दिया जाता तो शायद जहीरुद्दीन हाफिज साहब की टीम जीत जाती थी, लेकिन उन्होंने मैच नहीं जीता, सबका दिल जीता और डिसीजन दिया कि लॉन्ग ऑन के क्षेत्र पर कैच करते हुए मेरा पैर बाउंड्री के बाहर चले गया है। और साथ ही साथ तो मैच टाई भी हुआ था, सुपर ओवर में वो मुकाबला जीता गया था शनि प्रतिष्ठान ने। कुछ यादें हैं, इसलिए कहते हैं कि दुख भरी यादें याद नहीं करना चाहिए, खुशी वाली बातें याद करनी चाहिए। तो शनि प्रतिष्ठान का पहली बार फाइनल जीतने का वो मौका था और यहाँ से हमें खबर आ रही है कि शनि प्रतिष्ठान ने वो फाइनल जीता, पहली बार जीता और उसके बाद 7 फाइनल मुकाबले जीते इस मैदान पर, इस केस तालुके के अंदर। तो देखिए एक उभरती हुई टीम बनकर आई है और यहाँ पर बैट का बाहरी हिस्सा लिया है, गेंद थर्ड मैन क्षेत्र पर गई है, थोड़े से हाथ से फील्ड हुई गेंद जिसके कारण बाउंड्री तक नहीं पहुंच पाएंगी। एक रन ही यहाँ पर मिल पाएगा बल्लेबाज को। बिल्कुल यहाँ पर तारीफ करनी होंगी थर्ड मैन के क्षेत्र रक्षक की, क्योंकि गेंद हाथ को लगने के बाद रुक गई थी वहां पर, इसलिए 3 रन यहाँ पर बचाए थर्ड मैन के क्षेत्र रक्षक ने। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन यहाँ पर देखने को मिला है। रन संख्या है जहां पर हम देख पा रहे हैं 46 रन। सुनील माने के वापस लौटने के बाद रनों पर थोड़ी सी ब्रेक लग गई है। राजधानी एक्सप्रेस काफी तेजी से स्पीड पकड़ चुकी थी, लेकिन बीच में ही लेग स्टंप पर थी गेंद। इस बार फाइनल के खिलाड़ी को रोकने के लिए जगह नहीं है, मौका नहीं है और जैसे ही देखा मौका बल्लेबाज ने लगा दिया चौका। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए बेहतरीन टाइमिंग के साथ में इस गेंद को पहुंचाया, क्योंकि गेंद थोड़ी सी लेग स्टंप पर थी, पैरों पर डालने की कोशिश थी गेंदबाज की, तो बल्लेबाज भी काफी चतुर है, बहुत अच्छी तरीके से इस गेंद को खेल दिया है फाइनल के क्षेत्र में। अगली गेंद एक बार फिर से बढ़िया गेंद, इस बार प्लेस किया, डिफेंस किया, रन लेना चाह रहे थे लेकिन मना किया नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज ने। सही समय पर सही निर्णय काफी फायदेमंद साबित होता है। ओवर के लिए यहाँ पर मनोज कदम कुछ सलाह देने के लिए जा रहे हैं गेंदबाज सूरज शिंदे को। पहले दिन यहाँ पर तेज बारिश हुई है, धूप इतनी नजर नहीं आ रही थी, सूरज नजर नहीं आ रहे थे, आज सूरज नजर आ रहे हैं, गेंदबाज सूरज है और आसमान में भी सूरज है। अगली गेंद एक बार फिर से सूरज की, ऑफ स्टंप पर गेंद, पल्ले पर गेंद आई, उसे पहुंचाने की कोशिश थी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी वहां पर मौजूद थे और एक आसान सा कैच, लॉलीपॉप कैच, बल्लेबाज आउट होकर वापस लौटते हुए। ये विकेट नंबर बिल्कुल गेंदबाज सूरज है और अपनी चमक दिखाते हुए यहाँ पर, सूरज की चमक जब तक पड़ती है तब तक रोशनी ही रोशनी नजर आती है और एक आसान सा विकेट सूरज के लिए मिलता हुआ। रन संख्या वहीं पर रुकी हुई है। सूरज माने के आउट होने के बाद यहाँ पर रनों पर रोक लगी है, कोई रन ज्यादा नहीं बन पा रहे। एक चौका जरूर आया है आदित्य के बल्ले से, लेकिन यहाँ पर उन्हें भी वापस लौटना होगा। तो फोलिस फ्रेंड्स का स्कोर अब जाकर पहुंच चुका है 50 रन के पूरे हो चुके हैं। अगले बल्लेबाज अब बल्लेबाजी के लिए जाते हुए, नया बल्लेबाज का नाम बताइए। आइकॉन 2 रन की पेनल्टी किस खिलाड़ी के लिए, किस बैटिंग टीम? रीजन बॉल हैंडल किया है। बिल्कुल आप बॉल चेक भी नहीं कर सकते, यहाँ पर नियम बहुत कायदे कानून कड़क है भैया। बिल्कुल भी आपको गेंद चेक करने की अनुमति नहीं है। आपको अगर कुछ संदेह है तो आप अंपायर से कहें कि इस गेंद को चेक करें। पर यहाँ पर आइकॉन ने गेंद को हाथ लगाया और 2 रन माइनस होते हुए बल्लेबाज के। तो रन संख्या जो 50 पर पहुंच चुकी थी अब 48, तो 50 ही काउंट की जाएंगी क्योंकि 2 रन बैटिंग फील्डिंग टीम के खाते में जुड़ जाएंगे। अगली गेंद डॉट, यहाँ पर अगली गेंद पर फिर से बड़ा शॉट खेलने का प्रयास, मिड विकेट क्षेत्र पर 2 खिलाड़ी फील्ड करते हैं, तब तक के 2 रन दौड़कर पूरे किए और तीसरे रन के लिए भी निकलना चाहते हैं लेकिन मना किया। अंतिम गेंद थी, शायद स्ट्राइक अपने पास रखने का मौका था, लेकिन ओवर हुआ है समाप्त और 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या है 52 रन, 52 रन 2 विकेट के नुकसान पर। और जो 2 रन की पेनल्टी है वो खिलाड़ी जो क्षेत्र रक्षक करने वाली टीम है उनके खाते में जुड़ चुके हैं। तो अंतिम समय पर जब वो बल्लेबाजी करने के लिए आएंगे तो उनके स्कोरिंग 2 रन से आगे काउंट की जाएंगी।
4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। ड्रिंक ब्रेक मैदान के अंदर यहाँ पर जाता हुआ, और आगे के 2 ओवर की कमेंट्री के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा शेर खान भाई पठान को। बावन्न धावा आहेत. श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केज में आपका स्वागत है। केज तालुके का एक विश्वसनीय शोरूम, जहां हम बैटरी इन्वर्टर के साथ खुशियां भी बांटते हैं। एक बार हमारे शोरूम में आइए और आपकी जिंदगी में रोशनी ले आइए। आपका बजट कम है, कोई बात नहीं, हम 0% ब्याज पर आपको पूरा सेट देंगे। हमारे पास स्टॉक की कोई कमी नहीं है। हम आपके घर, दुकान और ऑफिस को रोशनियों से भर देंगे। ट्राइकाल, माइक्रोटेक, एक्साइड जैसे मशहूर कंपनी के ऑथराइज्ड डिस्ट्रीब्यूटर श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केज एक बार हमारे शोरूम को अवश्य भेंट दे। हमारा पता है श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज, धारूर रोड, केज। घेतोय YCL अर्थात येडेश्वरी चॅम्पियन्स लीग खासदार चषक, एक मानाचा करंडक, सन्मानाचा करंडक, दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 5. संघनायक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि संघनायकांचं स्वागत देखील अगदी त्यांच्याच पद्धतीने केलं गेलंय बघा. आडव्या हाताने या चेंडूला उचलून फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. सूर्यकांत भांगे माफ करा, भांगे चांगली फलंदाजी करतायत. आज सुनील माने यांच्यासह आघाडीला उतरले होते. अर्थात सुरुवातीचे जे सूत्र होते ते सुनील माने यांच्या हातात होते, परंतु सुनील माने परतल्यानंतर ती सर्व सूत्र या ठिकाणी सूर्यकांत यांनी आपल्या हातात घेतलेली आहे. 58 धावा धावपळ कवर होत आहेत. संघनायक मनोज कदम पहिल्या स्पेल मध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर त्यांना वेलकम सुद्धा केलं गेलं. हा चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला आहे. डाव्या इष्टीला जवळ जवळ बाय बाय केलंय चेंडूनं. इष्टी रक्षण देखील जावेद भाई यांचं अतिशय सुंदर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. नक्कीच एक निर्धाव चेंडू आहे. यावेळेस आउट स्विंगचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्या ठिकाणी आपण बघतोय झेल सुटलेला आहे. झेल सुटलेला आहे. त्याकरता जर बघितलं तर क्षेत्ररक्षकाला परिश्रम मात्र खूप घ्यावे लागले, परंतु ऐन वेळेस जर बघितलं तर हातातून हा झेल सुटलेला आहे. 59 धावा आहेत बघा धाव फळकावर. त्यानंतर आपण कळमकर आयकॉन या ठिकाणी बघतोय. रणजित जाधव यांचा परिचय गोलंदाजीमध्ये जास्त आहे. यांना देखील फलंदाजी येते, परंतु गोलंदाजी ही प्रमुख ओळख त्यांची आहे. लेग ब्रेकचा प्रयत्न नक्कीच होता. चेंडू यावेळेस दंडित केला जातोय समांतर. आता आपण बघू शकता सुशील नरवडे सर, मेमफाऊन लाड कारंजा खूप दुरून आलेले हे पंच आहे. तर भूम परंडा आदरणीय अमोल पाटील सर पंच, मॅरेथॉन अंपायरिंग आपण त्यांची या ठिकाणी बघतोय. चला यावेळेस मात्र बॅटीचा स्पर्श आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार.
देऊन जातोय धावा 4, चौकार येतोय महत्व. तर हा एक आगळा वेगळा फटका होता. आता फटक्यावर चर्चा करण्यापेक्षा चौकारावर चर्चा करणं गरजेचं आहे, कारण धावांची गरज आहे. बघा 64 धावा या ठिकाणी झालेल्या आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय रणजित जाधव यांच्या बॅटेतून आलेला तो पहिला चौकार यावेळेस आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता. टो ऑफ द बॅट अगदी बॅटीच्या मुखपृष्ठावर जाऊन चेंडू आदळला. त्या ठिकाणी आपण बघतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि जोपर्यंत तो चेंडू रिटर्न करेल 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 66 धावा आपण बघतोय पूर्ण झालेला आहे. षटक क्रमांक जर बघितलं तर 5 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सर्व गुण संपन्न स्पर्धा, केस तालुक्याची इच्छा पूर्ती करणारी ही स्पर्धा आहे. यावेळेस धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी पंच निघालेत. नक्कीच आपण बघू शकता स्क्वेअर लेगच्या दिशेनं या ठिकाणी षटक संपलेलं आहे. नक्कीच 5 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि जितकी मोठी स्पर्धा आहे मित्रांनो तितकं मोठं पारितोषिक देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. दमदार खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे, आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याबद्दल जर बोललो तर त्यांच्यावर एक टॅग आहे, एकनिष्ठ खासदार म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे ते खासदार म्हणजे आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे. नो बॉल, इट्स अ कॉल. नो बॉल आलेला, विकेटच्या खाली मला वाटतं चेंडू पडलेला आहे, दंडित केला गेला गोलंदाजाला त्या ठिकाणी. फ्रीटचा चेंडू असणार आहे. रणजित संधी होते, बॅटेचा स्पर्श आहे त्या ठिकाणी. ओ हो हो, खराब क्षेत्ररक्षण, पुला खालून पाणी गेलंय आणि त्या ठिकाणी आपण कटआउट बघू शकता खासदार साहेबांचं. अगदी खासदार साहेबांच्या कटआउटला चरण स्पर्श केले या चौकारानं. चौकार त्या ठिकाणी आलेला आहे आणि धावफलकावर 72 धावा पूर्ण झाल्या, म्हणजे फ्रीटचा फायदा उचलला गेला असं म्हणावं लागणार आहे. सूरज गोलंदाज आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतोय. हलकासा इनस्विंग आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. रणजित आपण बघतोय यावेळेस चेंडूला सोडून दिलं. वाईकची अपेक्षा होती, अपेक्षा भंग झाल्या. यष्टीरक्षक जावेद आपलं काम पूर्ण करतायत. निर्धाव चेंडू आहे, धावा बनवल्या जात आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन असेल. ऑन साइडला खेळलेला फटका, त्या ठिकाणी 2 धाव्यांचे प्रयत्न. प्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, अगदी पापणी लावण्याच्या आत आपण बघतोय दोन्हीही फलंदाज आपापल्या घरात सुरक्षित पोहोचलेले आहेत. 2 धावा मिळाल्या. 74 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. रणजित जाधव याही वेळेस आडव्या हातानं खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला थोडीशी उंची मिळाली, उंची मोजण्यात फलंदाज चुकलेला आहे, अंदाज फसलेला आहे. निर्धाव चेंडू असणार आहे. 74 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज सूरज, बॅक टू द बॉलर अफलातून क्षेत्ररक्षक, आणि बघा काय चित्र आलंय आता. आणि यावेळेस फायफर पंजा मिळणार आहे. चौकार आलाय त्या ठिकाणी. एकोणऐंशी धावा आतापर्यंत झाल्यात. षटक जर बघितलं तर 6वं षटक आहे. एक चेंडू शिल्लक आहे अजून, आणि 5 मिनिटं सुद्धा तुमची शिल्लक आहे गोलंदाजीची. बघूया सूर्यकांत भांगे चेंडूच्या लाईन मध्ये मात्र आले होते. चेंडूला बॅटीवर घेऊ शकले नाही. बॅटीचा चेहरा आपण बघू शकतो
या ठिकाणी चेंडूला दाखवू शकले नाही आणि त्याचे परिणाम जर बघितले तर चेंडू डॉट. या ठिकाणी 6 षटकांची समाप्ती, 2 बाद 79 धाव फलकावर आहे. आणि त्यानंतर नक्कीच गोलंदाजीमध्ये आपण यानंतर बदल बघणार आहोत. एक चांगला सामना, रंगतदार सामना आपण या ठिकाणी बघतोय. शनी प्रतिष्ठान संघ जर बघितला तर या ठिकाणी विजय साजरा करीत आलेला हा संघ, ज्याने एकतर्फी विजय साजरा केला होता. आणि त्यांच्या विरोधामध्ये पोलीस फ्रेंड्स हा संघ पहिला पराभव त्यांनी सहन केलाय, परंतु त्या पहिल्या पराभवाचे शरीर विसरत असताना पुन्हा एकदा नवीन ऊर्जेनं, नवीन इच्छाशक्ती घेऊन या ठिकाणी पोलीस फ्रेंड्स संघ आलेला आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय मनोज कदम गोलंदाजीसाठी सज्ज आहे. सेकंड स्पेल मध्ये आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये त्यांना 14 धावा खर्च करावा लागलेला आहे. चला लवकर या, लवकर लवकर. थोडस लवकर यायचंय. 79 धावा आहेत, 12 चेंडू शिल्लक आहे बघा. आणि या 12 चेंडूंमध्ये अधिकाधिक धावा बनवण्याचा प्रयत्न सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार का? कारण या ठिकाणी 10 चेंडूंमध्ये सूर्यकांत यांनी 17 धावा कुटलेल्या आहे, तर रणजित जाधव यांनी देखील 10 चेंडूंमध्ये 19 धावा बनवलेल्या आहे. तर दोन्ही फलंदाजांनी जवळजवळ समसमान योगदान धावफलकाला दिलेलं आहे. म्हणजे दुहेरी तलवार मैदानाच्या आतमध्ये काम करतंय. दोन्ही दिशेनं हल्लाबोल झालेला आहे. गतीनं फसवलंय. चांगली सुरुवात करतायत. यावेळेस सिंगल देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेली आहे. हे महत्वाचं आहे बघा, कारण प्रत्येक चेंडूवर धाव घेणं गरजेचं असणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता 80 धावा पूर्ण झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करीत असताना या ठिकाणी पोलीस फ्रेंड संघ तर प्रथम गोलंदाजी निवडली या ठिकाणी शनी प्रतिष्ठान संघाने. हा निर्णय थोडासा चुकलेला आहे, परंतु अजून सामना संपलेला नाहीये. कारण यानंतर आपण शनी प्रतिष्ठान संघाला फलंदाजी करताना सुद्धा बघणार आहोत. गोलंदाज तयार आहे. लोअर फुटोज आहे आणि नक्कीच काऊ कॉर्नरच्या दिशेने केलेला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. आणि त्यानंतर एक चांगला दर्जेदार थ्रो सुद्धा केला गेला. त्याचे परिणाम म्हणजे फलंदाजांना एका धावेवर संतुष्ट व्हावं लागलेलं आहे. एक धाव मिळाली, एका धावेने 81 धावा देखील धाव फलकावर होत आहे. षटक क्रमांक 7 असणार आहे. स्वतः संघ नायक मनोज कदम गोलंदाजी मार्कवर आहेत आणि मैदान शांत झालेलं आहे बघा. लोअर फुटबॉल आहेत. या चेंडूला उडवलाय डीप स्क्वेअर लाईन मध्ये क्षेत्ररक्षक. पहिल्या टप्प्यानंतर या चेंडूला रोखलं गेलं, सिंगल मिळाली. आता मागील षटकामध्ये आपण बघितलं 14 धावा मनोज कदम यांनी खर्च केला होता, परंतु या षटकामध्ये जर बघितलं तर आता मात्र फलंदाजांना परीक्षा द्यावी लागते. वेगवेगळे चेंडू फेकतायत, वेगळ्या वेगळ्या दिशेला चेंडू स्विंग होतोय आणि त्यामुळे फलंदाज थोडेसे अडखळलेले आहे. चांगली गोलंदाजी. यावेळेस बॅटीची कडा आहे जावेद भाई यांचं अफलातून यष्टीरक्षण बघा. कारण बऱ्याच वेळा आपण बघितलेलं इनसाइड एज म्हणजे बॅटीच्या आतल्या कडेला जर चेंडू लागला तर बऱ्याच वेळा यष्टीरक्षकांना हा चेंडू अडवता येत नाही, परंतु जावेद भाई चालाक यष्टीरक्षक आहे बघा. चपळ यष्टीरक्षक आहे. चांगलं यष्टीरक्षण आहे. निर्धाव चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस आहे. कमालीचा फटका. या चेंडूला उचलून फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. या फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. दमदार षटकार. 88 धावा धाव फलकावर आहे. सूर्यकांत बसत नाही शांत. यांची बॅट आज बोलते. जबरदस्त फलंदाजी. शेवटचा चेंडू असणार आहे. षटक क्रमांक 7 आपण या ठिकाणी बघतोय. पोलीस फ्रेंड्स आज पहिला विजय साजरा करणार का? हा चेंडू चांगला आहे. अक्षरशः या चेंडूला खोदून काढलाय. त्या ठिकाणी आपण बघतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने एक जाणारा चेंडू 2 धावा पळून पूर्ण केल्या आणि रणजित जाधव यांची रनिंग बिटवीन द विकेट बघा. खूप चपळ. 2 धावा पूर्ण झाल्या, षटक संपलं. 7 षटकानंतर आपण बघतोय 2 बाद 90 धावा झालेल्या आहे. 2 बाद 90.
90 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 7 षटकं संपलेली आहे. क्रीडा रसिक आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतील. अगदी ज्या ठिकाणी सावली आहे त्या ठिकाणी मात्र क्रीडा रसिक बसलेले आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. आणि याचं श्रेय नक्कीच संपूर्ण आयोजक कमिटीला जात आहे. बाळासाहेब मुळे असतील, आदरणीय झैरुद्दीन हाफिज साहेब असतील, आदरणीय संदीप मेजर असतील, राम पाटील असतील, त्यांचा सर्व मित्र परिवार असेल आणि त्यांच्या या परिश्रमाचं फळ म्हणजे आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे. स्पर्धा पुढे चाललेली आहे. प्रणव बारकुल शेवटचा षटक आहे. पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर आयकॉन विरुद्ध आयकॉन आहे. दोन्ही कळमकर आयकॉन एकमेकाच्या विरोधामध्ये असताना या बॅटल मध्ये प्रणव बारकुल मात्र उजवा ठरलेला आहे. चेंडू या ठिकाणी डॉट आला. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा हालचाली झाल्या. थोडासा बदल या ठिकाणी केला जातोय. जावेद भाई यावेळेस आपण बघतोय लॉंग ऑन वर तैनात केले गेले आणि यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतः संघनायक मनोज कदम स्वतःला नेऊन उभं करतायत. 90 धावा असतील. 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फ्लॅश केला. या चेंडूला उडवलंय स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो देखील आपण बघतोय. सिंगल मिळालेली आहे. धावफलक या षटकामध्ये आपण बघतोय पुढे जाईल. 91 धावा धावफलकावर. चेंडू 4 शिल्लक आहे बघा आणि स्थिरावलेले 2 फलंदाज आहे. सूर्यकांत भांगे, त्यानंतर आपण रणजित जाधव यांना बघतोय. एकीकडे आयकॉन आहे, एकीकडे स्थानिक खेळाडू आहे. दोघांमध्ये जमलेले आहे आणि ही जोडी जमल्यानंतर आपण बघतोय शनी प्रतिष्ठानच्या गोलंदाजांवर बराच वेळा हल्ला झालेला आहे. आक्रमण झाली. बऱ्याच वेळा चौकार षटकार बघायला मिळाले. परंतु शनी प्रतिष्ठानच्या गोलंदाजांनी सुद्धा बऱ्याच वेळा या फलंदाजांना रोखलेलं देखील आहे. चढ उतार चालू आहे. हा यावेळेस चांगला चेंडू आहे. खोलवरचा चेंडू होता. खोलवर टाकलेला चेंडू आहे. फलंदाजाच्या अगदी टो ऑफ द शूज बुटाच्या दिशेने फेकलेला हा चेंडू आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर फलंदाजानं देखील डिफेन्स केला. त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. धावफलक पुढे जाईल. 92 धावा धावफलकावर आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये प्रणव बारकुल यांची. पुन्हा एकदा ते चित्र आहे. धावबादचा अपील. धावबादचा अपील 3ऱ्या पंचांकडे आपण जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद आहे परंतु कोणता आहे हे बघावं लागणार आहे. हा चला नवीन फलंदाज तयार राहायचंय आपण. हा चला रणजित जाधव आपल्याला बाहेर यावं लागेल म्हणजे नवीन येणारा फलंदाज स्ट्राईकला असणार आहे. गायकवाड दादा निघालेत मैदानाच्या दिशेनं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गायकवाड दादा मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. लिडिंग एज घेतलाय. टॉप एज घेत चेंडू उभा होतोय. त्या ठिकाणी कुणी क्षेत्ररक्षकने सिंगल पूर्ण करतायत. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 93 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या सत्रातील आणि या ठिकाणी सूर्यकांत भांगे. बघूया आता हा चेंडू ठरवणार आहे किती धावांचं लक्ष विरोधी फलंदाजांसमोर ठेवलं जाईल. एस्टा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 2 धाव्यांचा प्रयत्न होत आहेत. मला वाटतं त्या ठिकाणी धावबादची संधी
नसणार आहे. दोन धावा घेतल्या, 95 धावा होत आहेत. जिंकण्यासाठी 96 धावांचं लक्ष आहे. 96 धावा बनवायच्या आहे जिंकण्यासाठी. श्री गुरुदत्त बैटरी मुले बैटरीज केस श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस में आपका स्वागत है। केज तालुके का एक विश्वसनीय शोरूम जहां हम बैटरी इन्वर्टर के साथ खुशियां भी बांटते हैं। एक बार हमारे शोरूम में आइए और आपकी जिंदगी में रोशनी ले आइए। आपका बजट कम है, कोई बात नहीं, हम 0% ब्याज पर आपको पूरा सेट देंगे। हमारे पास स्टॉक की कोई कमी नहीं है। हम आपके घर, दुकान और ऑफिस को रोशनियों से भर देंगे। ट्राइकाल, माइक्रोटेक, एक्साइड जैसे मशहूर कंपनी के ऑथराइज्ड डिस्ट्रीब्यूटर श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस एक बार हमारे शोरूम को अवश्य भेंट दे। हमारा पता है श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज, धारूर रोड, केज। नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. सर्वप्रथम स्वागत असेल ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेसाठी आपला बहुमोल वेळ खर्च केलाय. या स्पर्धेचा या मैदानावर येऊन आनंद घेत आहेत आणि या मैदानाची शोभा वाढवणारे सर्व क्रीडा रसिक मायबाप, आपलं स्वागत आहे. MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमामध्ये जे आमच्याशी जोडले गेले त्या क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. लक्ष मोठं ठेवलं गेलं, 96 धावांचं लक्ष आहे. एक नवीन ऊर्जा आपल्याला पोलीस फ्रेंड
अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ आपण बघू शकता. स्ट्राईक एंडवर जर नजर टाकली तर तुम्हाला प्रणव बारकुल बघायला मिळतील. नॉन स्ट्राईक कडे आपण येतोय तर आपल्याला मनोज कदम बघायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी माध्यमामध्ये नक्कीच यशस्वी गोलंदाज विकास हजारे सर. अगदी सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमण योग्य दिशेनं लावलेली आहे. एकंदर जर बघितलं तर या स्थितीमध्ये पोलीस फ्रेंड संघाचं पारडं जड आहे, कारण 96 धावा बनवायच्या आहे. लक्ष मोठं ठेवलं गेलं तर सुरुवात या ठिकाणी शनी प्रतिष्ठान कशा प्रकारे करणार हे सुद्धा बघणं गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू आहे प्रणव बारकुल. लोअर फुट हो जाए स्क्वायर बघा क्या बात आहे. सूर्यकांत आताच फलंदाजी केली बघा मित्रांनो. शेवटपर्यंत अप्रतिम फलंदाजी केली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणात सुद्धा त्यांनी आपल्या संघाच्या मदतीला धावून आलेले आहेत. एक सिंगल आपण बघतोय या ठिकाणी मात्र मिळणार आहे. पेनल्टीच्या 2 धावा, एकूण 3 धावा धावफलकावर आहेत. डाव्या एसटीकडे चेंडू टाकला गेला. अवांतरची घोषणा झाली. मला वाटतं त्या ठिकाणी शमीम पाशा सरांचा आवाज आलाय. हाऊस दॅट सर. अवांतरच्या मदतीनंतर धावफलकावर 4 धावा होत आहेत. एक्साइटेड असतात क्षेत्ररक्षक. गोलंदाजी चांगले आहे. या ठिकाणी विकास हजारे सर जास्त जागा देत नाहीये, तर मैदानाच्या आतमध्ये थोडस आळशी क्षेत्ररक्षण झालं. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. निश्चित 2 धावा देखील आपण बघितल्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. पेनल्टी सह जर बघितलं तर धावफलक पुढे गेले. 6 धावा धावफलकावर असणार आहे. षटक क्रमांक 1 प्रगतीवर आहे. 96 धावांचं लक्ष आहे. 96 रन्स ऑन बोर्ड टार्गेट आहे. हे टार्गेट पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा संयम दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आता चित्र स्पष्ट आहे. जोपर्यंत विकास हजारे सर गोलंदाजी करतायत, दोन्ही फलंदाज संयम या ठिकाणी दाखवणार आहे. 7 धावा धावफलकावर आपण बघू शकता. तर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जोखीम फलंदाजांनी घेतलेली नाहीये. शॉट सिलेक्शन योग्य आहे. चला डाव्या एसटीच्या बाहेर आहे. दिशेवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पंचांच्या हातात समांतर बघायला मिळतील. एक सिंगल मिळाली, धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावर या ठिकाणी लागले गेलेले आहे. एक मोठं स्वप्न घेऊन आपण या स्पर्धेमध्ये आलेले आहे बघा. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे लखपती करणारी ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये विजेते पद राखणं हे प्रत्येक संघाचं, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे. ओ हो हो हो, चेंडू बघा. या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय केलं. लाकडांची मोडतोड मैदानाच्या आतमध्ये झाली आणि मधल्या इष्टीला उखडून फेकून दिलंय. प्राइजलेस विकेट. अगदी स्वस्तामध्ये प्रणव बारकुल या ठिकाणी पकडल्या गेले. फलंदाज बाद. तर या ठिकाणी जर बघितलं तर विकास हजारे सरांनी खूप मोठा धक्का दिलाय. अर्थात धक्का दिला म्हणण्यापेक्षा आपल्या विजयाची मजबूत पायाभरणी करण्याचा प्रयत्न केलाय. प्रणव बारकुल परतलेला आहे. मधली इष्टी उखडून फेकल्या दिली. 1 बाद 8 धावा धावफलकावर आहे. तर एक तरुण फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवले जात आहे. बाळा साखरे, बाळा द बॉस मैदानाच्या आतमध्ये मात्र येतील. 2 चेंडूंचा प्रवास शिल्लक आहे या ठिकाणी. काही अवांतर धावा सुद्धा आपण बघितल्या मैदानाच्या आतमध्ये खर्च झालेला आहे. परंतु त्याचा मोबदला जर बघितला तर प्रणव बारकुल यांना परतीची वाट दाखवत असताना विकास हजारे सरांनी या ठिकाणी विजयाची मजबूत पायाभरणी केलेली आहे. सामना संपलेला नाही, कारण मनोज कदम मैदानाच्या आतमध्ये अजून आहे. पुन्हा एकदा डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. दिशेवर पुन्हा एकदा नियंत्रण नाहीये. आणि या ठिकाणी आपण बघतोय 1 धाव मिळाली, धावफलक पुढे गेलाय. 9 धावा धावफलकावर आहे.
विकास हजारे सर मला वाटतं यावेळेस थोडीशी दिशा बदलतायत. राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी मात्र सज्ज असतील. त्यांच्या विरोधामध्ये नक्कीच बाला साखरे, बाला द बॉस. हा यॉर्करचा प्रयत्न होता, ड्राईव्ह नक्की केला, परंतु त्या ड्राईव्ह मध्ये सौंदर्य नव्हतं, कारण चेंडू बॅटवर आलाच नाही. तर आपण डीप लॉंग ऑन मध्ये बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी रणजित जाधव बघायला मिळत आहे. त्यांच्या माध्यमामध्ये हा चेंडू रोखला गेला, त्या ठिकाणी गोलंदाजापर्यंत पोहोच केला जातोय. डबल डिजिट मध्ये आपण जाऊ, 10 धाव फलकावर आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. समोर आहे कर्णधार. चांगला चेंडू उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर यावेळेस चेंडू ठेवला होता. मनोज कदम यांनी चेंडूला जवळ येऊ दिलंय, संयम दाखवला आणि चेंडूला पूर्णपणे जमिनीला समांतर राहील या पद्धतीने डिफेन्स केलाय. सिंगल घेतील, स्वतःकडे स्ट्राईक सुद्धा ठेवतायत. षटक संपेल. एक षटकानंतर 1 बाद 11 धावा आहे. नेल्सन फिगर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. गोलंदाज कोण येणार हा महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं आयकॉन रणजित जाधव यांच्याकडे चेंडू दिला गेलेला आहे. वेगाचा बादशाह ज्यांना म्हणलं जातं, कळंब एक्सप्रेस आज केज नगरीमध्ये धावणार आहे. आता ती किती वेगात धावणार आहे हे मात्र आपल्याला बघायचं आहे. तर बेस्ट विरुद्ध बेस्ट हे चित्र मात्र आपल्याला बघायला मिळेल, कारण एकीकडे कर्णधार आयकॉन मनोज कदम आहे, तर कळमकर आयकॉन आपण रणजित जाधव यांना बघतोय मैदानाच्या आतमध्ये. नेल्सन फिगर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. एक षटकानंतर 1 बाद 11 धावा आहे. चला जाऊया मैदानात. रिवर्सचा प्रयत्न केला बघा, पहिला चेंडू आहे, अफाट वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन थांबलेला आहे. नक्कीच चांगली सुरुवात आहे. पहिलं षटक जर बघितलं तर थोडीशी चढ उतार त्या ठिकाणी झाले, परंतु विकास हजारे सरांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर रणजित जाधव यांचा पहिला चेंडू डॉट आलेला आहे. आडव्या हाताने खेळलेला फटका आहे. चेंडू डेप स्क्वेअर लाईनच्या दिशेने जातोय. 1 बाउन्स टू डिफेन्स. चेंडू सीमा रेषा पार, आरपार फरार येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावर 15 धावा आहेत. धावा बनवल्या जाणार आहे, कारण मनोज कदम मैदानात आहे. पुढचा चेंडू, याही वेळेस आक्रमण पुन्हा एकदा, दिशा तीच आहे, निकाल तोच येतोय. 4 के बाद 4, लागोपाठचा दुसरा चौकार.
नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बघत आहोत या ठिकाणी पोलीस फ्रेंड्स सीसी केज यांच्या विरोधामध्ये शनी प्रतिष्ठान केज प्रथम फलंदाजी करीत असताना या ठिकाणी शनी प्रतिष्ठान माफ करा पोलीस फ्रेंड्स या संघानं बनवल्यात हे बघा, या सामन्याचा आनंद घेण्यासाठी समोरच्या बिल्डिंगच्या टेरेसवर दोन प्रेक्षक बसलेले आहेत. बघा, आमच्या कॅमेरामॅनने त्यांना कॅप्चर केलंय बरोबर. बघा, वरून तुम्ही सामन्याचा आनंद घेतायत. पाण्याच्या टाकीजवळ बसलेले तर दोन जे पब्लिक फ्रेंड्सचा बोर्ड लागलेला ना लिओ जिम, त्याच्या वरच्या बाजूला दोन प्रेक्षक बसलेले आहेत. तर सामन्याचा आनंद घेतायत. आमचे कॅमेरामॅन लांबून लांबून शोधून करतात कोण कोण कुठे बसलेले. आणि पॉइंटच्या कॅमेरामॅनच्या जर गेलं तर तिथं चिल्लर बिल्लर, तिथं किलबिल छोटी मोठे दर्शक हे डायरेक्ट टावरवर जाऊन बसले. 4-5 लहान लहान मुलं आहेत. मुलांना बसावर, परंतु थोडं सांभाळून बसायचंय बरं का, कारण की उंचीवरून पडल्यानंतर दोन व्यक्तींना जास्त खतरा असतो. एक म्हातारा माणूस, कारण की हाडं जुळत नाही परत, आणि एक म्हणजे लहान मुलं, त्यांची हाडं लवकर मोडतात. त्यामुळे दोघांनी जरा काळजी घ्यायची वर बसताना. येथे मात्र जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता. उंची जास्त आहे, लांबी कमी, परंतु चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. जिथे कोणी नाही तिथे जाऊन पडला चेंडू. एक धाव इथे पूर्ण केलेली आहे. जीवदान म्हणावं लागेल, कारण की सर्कल मध्ये विकेटच्या वरच चेंडू हवेत होता. गोलंदाज, यष्टीरक्षक, पॉइंट आणि गली, आणि सोबतच एक शॉर्ट मिडऑफचा खेळाडू. तब्बल 5 खेळाडूंना चान्स होता, परंतु झेल कोणालाही घेता आलेला नाही. धाव संख्या आहे 26 धावा. एक धाव इथे मनोज कदम याने घेतलेली आहे. एक धाव घेतल्यानंतर दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न, थोडासा फंबल, चेंडू हातातून निसटला आणि लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मनोज कदमच्या मार्फत बघायला मिळालाय. तर या स्पर्धेमध्ये जो बॉल वापरला गेला आहे तो सिक्सर मूव या कंपनीचा बॉल आहे. आपण मागच्या स्पर्धेमध्ये बघितलं तर सिक्सर सुप्रीमो बॉल असायचा, तो 132 धावा सुद्धा चेस केला जात होता या मैदानावर. परंतु सिक्सर मूव असा बॉल आहे की चांगला जर बॅटर असेल तरच त्याला षटकार खेचता येतो. आणि याबद्दलच आपण मनोज कदम बद्दल थोडी चर्चा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की प्रॉपर मिडल झाला तर चेंडू बाहेर जाणार. इथे मिडल झालेला नाहीये, इथं दांड्याला बॉल लागला आणि मनोज कदम स्वस्तात बाद होतोय. त्यांच्याबरोबर छोटीशी मुलाखत घेतली. त्या मुलाखत इथे त्यांनी सांगितलं होतं की सिक्सर सुप्रीमो बॉल हा दांड्याला लागला तरी सिक्सर जायचा, 6च्या बाहेर जायचा. मूव बॉल तसा नाहीये, प्रॉपर मिडल होणं गरजेचं होतं. इथे मात्र बॉल मिडल झालेला नाहीये आणि फाईन लेग, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन चेंडू झेलबाद झाला फलंदाज. आता मात्र मनोज कदमची जागा घेण्यासाठी कोण फलंदाजसाठी आज जातो बघावं लागेल. मला वाटतं बाळू हा फलंदाज आता मैदानात हजर होतोय. बघूया बाळू आता काय कामगिरी करतोय. 22 नंबरची जर्सी, 22 बालाजी जाधव. बाळाजी जाधव त्याला म्हटलं जातं, बाळाजी त्याचं नाव आहे. बाळा हे प्रेमाचं नाव आहे. आणि मनोज कदम 15 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. 2.4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. तर नवीन फलंदाज बाळा आता मैदानात हजर झालेला आहे. 28 धावा, 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या होत्या 26 नंतर. तर 2 धाव्यानंतर 28 धावा झालेल्या आहेत. आणि धावसंख्या आता मात्र इथे स्कोअर कट करण्याचा प्रयत्न होता, माफ करा, फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पंचांनी काय इथे विचारपूस नक्कीच स्कोअर लेग पंचाकडून थोडीशी विचार विमर्श केला जाईल, कारण की चेंडू हा पायाला लागलाय की नाही याबद्दल थोडी शंका आहे पंचांच्या मनात. आणि स्कोअर लेग पंच सुशील नरडे सर हे नक्कीच यांच्याशी अमोल पाटील सरांशी चर्चा करायला तिथे सरसावलेत. आणि बघूया आता निर्णय काय येतोय. इथे मात्र
पंचाचा निर्णय लगेच कळवतील आणि पंचांनी डिसिजन दिलेला आहे की हा चेंडू पायाला लागलाय. फोरलेग पंचांचा विचार केल्यानंतर नक्कीच डिसिजन दिलेलं गेलं आहे. परंतु इथे रिव्ह्यू जरी घेतला असता ना तर मला वाटतं रिव्ह्यू गमावला लागला असता, कारण की चेंडू हा क्लिअरली थाईजला लागून गेला होता. ही शंका होती. येथे मात्र आता चेंडू स्क्वेअर फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर चेंडू असणार आहे. आता मात्र कुठली शंका नाही पंचांच्या मनात. येथे फलंदाज ला एक एक्स्ट्रा धाव मिळते. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29 या धाव संख्येवर. आणि मला वाटतं हा सामना जिंकण्यासाठी 31 चेंडू आणि 67 धावीची आवश्यकता आहे. सामना दोन्ही बाजूने झुकलेला आहे. बरोबरीचा सामना आहे. तिसरं षटक मैदानात सुरू असताना यावेळी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू टॉपे झालाय. हवेतूनचा आहे. लांबी कमी आहे. नक्कीच येथे पुन्हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. आता दोन्ही फलंदाजाला इथे जीवदान मिळतंय. यापूर्वी 30 धावा 2 गडीच्या मोबदल्यात आणि एअर फोर्स मध्ये कार्यरत असलेले देशाची तब्बल 18 वर्ष सेवा करून यांना निवृत्ती मिळालेली आहे. कारण की एअरफोर्स आर्मी मध्ये जेव्हा आपण सिलेक्शन होतं ना त्यानंतर बाकीच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला 36 वर्ष 35 वर्ष सेवा करण्याची संधी असते, परंतु आर्मीमध्ये फक्त 18 वर्ष तुम्हाला संधी दिली जाते. कारण की माणसाचा फिटनेस हा फार महत्वाचा असतो. त्या फिटनेसला सांभाळून ठेवण्याचं काम आर्मी मार्फत केलं जातं. एकता तथा अनुशासन असं आर्मीचं ब्रीदवाक्य आहे. आर्मीला म्हटलं जातं की आपण एकात्मतेने राहायचं असतं आणि अनुशासन म्हणजे अत्यंत डिसिप्लिन हे ठेवायचं असतं. तर 18 वर्ष कार्यरत केल्यानंतर संदीप मेजर रिटायर्ड झालेले आहेत, परंतु त्यांच्याकडे जर बघितलं ना की असं वाटतं की आत्ताच 16 वर्ष त्यांचं संपलेलं आहे. एकदम हँडसम बॉय. भरती पुन्हा जर असं काही असेल ना तर पुन्हा एकदा भरती होऊ शकतात ते. त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही. आणि मागच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर लॉंग ऑफला फिल्डिंग करत असताना त्यांनी लॉंग ऑनच्या खेळाडूला बॅकअप केला होता. म्हणजे बघा 18 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांचा फिटनेस कमालीचा आहे. हे फार क्वचित बघितलं जातं. लॉंग ऑफचा खेळाडू म्हणतो लॉंग ऑनचं काम तू कर, मला नको सांगू, परंतु त्यांनी त्याला बॅकअप केला होता. तर हे फिटनेस दर्शवतं की किती चांगलं फिटनेस त्यांचा आहे. आणि आता सध्या रिटायरमेंट झाल्यानंतर आरोग्य सेवेत आता ते कार्यरत आहेत. म्हणजे बघा पहिले देशाची सेवा नंतर हेल्थची सेवा, 2 सेवेसाठी ते सज्ज आहेत. एक सेवा पूर्ण केलेली आहे त्यांनी आणि आता दुसऱ्या सेवेमध्ये ते रुजू झालेले आहेत. जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू हवेत. यावेळेस मात्र चेंडू 3 खेळाडूच्या मध्ये आपण म्हणतो दोघा तिसरा, बाकी सगळं विसरा, पण इथे तिसरा चौथा आला होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि पुन्हा एकदा जीवदानच म्हणावं लागेल एक प्रकारचं. तर नक्कीच संदीप मेजर यांना मी विनंती करेल की आज सकाळ आपण इंग्रजीने सुरुवात केली होती, आपण शेवट सुद्धा इंग्लिशने करावं. परंतु आमचे बाळासाहेब जे आहेत का ते त्यांना आवड नाहीये. ते म्हणतात इंग्रज गेले, इंग्रजी सोडून गेले. आपली भाषा मातृभाषा मायबोली मराठी आहे चांगलं आपल्यासाठी. नको ती इंग्रजी. इंग्रजी फक्त संध्याकाळी, सकाळी नको. हा डे नाईट मॅचेस मध्ये चालेल इंग्रजी. आणि यावेळेस मात्र जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू गेला सरळ थर्डमॅनच्या दिशेने. बॅटची बाहेरची कड घेत येथे मात्र आता मनोज कदम बाद झाल्यानंतर काही धावांवर अंकुश लागल्यासारखं वाटतंय. 32 धावा आहेत 2 गडीच्या मोबदल्यात आणि 26 चेंडू आणि 64 धावीची आवश्यकता आहे. सुनील माने गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी आहे सुनील मानेची. बोट फिरवतोय त्यामुळे चेंडू काही बॅटवर येत नाही व्यवस्थित. मोठमोठे फटके मारले जातात, परंतु आपण गेल्या 4-5 चेंडू पासून बघतोय का चेंडू फक्त सर्कलच्या आतच पडतोय, सर्कलच्या बाहेर सुद्धा जाऊ शकत नाहीये. 33 धावसंख्या 2 गडीच्या मोबदल्यात 25 चेंडू आणि 66 धावीची आवश्यकता. सुनील मानेने आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. सुरेख गोलंदाजी. या गोलंदाजीची प्रशंसा नक्कीच करावी लागेल, कारण की सुनील माने एक
चांगला ऑलराऊंडर आहे. यावेळेस सुद्धा बॅटची बाहेरची कड घेतली आहे. यावेळेस मात्र 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जातो सर सीमा रेषा पार. ये रास्ते है 4 के. आमचे शेरखान भाई पठाणचा डायलॉग हा फेमस. 4 धावा इथे मिळवल्या. 4 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 37. या धाव संख्येवर 37 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 24 चेंडू आणि 59 धावेची आवश्यकता. मला वाटतं तर ड्रिंक ब्रेक झालेला आहे. ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर 2 मिनिटाचा अवधी हा खेळाडूंना दिला जातो, क्षेत्ररक्षकांना दिला जातो आणि फलंदाज जे आहेत तर त्यांना सुद्धा ड्रिंक ब्रेक साठी तेवढाच वेळ असतो. 2 फलंदाज असतात, परंतु म्हटलं जाईल की 2 फलंदाजांना ड्रिंक ब्रेक करतात आणि त्यांनी आमच्या पंचांचं पण थोडंसं लक्ष द्यायचंय बरं का. पंचांना पण जलपान विचारायचं आहे तिथे, कारण की पंच सकाळपासून उभे आहेत, संध्याकाळपर्यंत तिथेच आहेत. जेवणाची सुद्धा सुट्टी घेत नाही पंच. इतक्या उन्हात इतका वेळ उभं राहणं म्हणजे हे फार प्रशंसनीय आहे, कारण की उन्हाचा तडाखा जास्त असतो आणि इतक्या उन्हामध्ये सरळ पंचगिरी करत असताना एका ठिकाणी उभं राहणं म्हणजे सोपं काम नाहीये. आपण खेळाडू असतात, खेळाडू इकडे तिकडे फिरतात, रनिंग करतात, पायाची हालचाल होत असते, परंतु पंचांची पायांची हालचाल फार कमी होत असते. फक्त एक संधी असते त्यांना स्क्वेअर लेग पंचाला मेन अंपायर मध्ये येताना ओव्हर संपल्यानंतर आणि मेन अंपायरला स्क्वेअर लेग अंपायर कडे जाताना एवढी संधी त्यांच्याकडे मिळते, ज्यामध्ये ते आपले पाय मोकळे करतात. बाकीच्या वेळेस त्यांना एकाच ठिकाणी तटस्थ उभं राहावं लागतं. आणि म्हणतात की आर्मी मेजर जसं बॉर्डरवर आपण कार्यरत असताना अत्यंत डोळ्यात तेल घालून बॉर्डरवर उभं राहावं लागतं. एकही शत्रू आपल्या नजरेतून निसटता कामा नये. तसंच इथं पंचांची पण कामगिरी असते, एकही चेंडू नजरेतून निसटता कामा नये. नजर हटी दुर्घटना घटी, असा काही किस्सा होतो. 5:30 वाजलेला आहे, 2 मिनिटं संपलेलं आहे. चला टाइम आउट झालेला आहे, आता आपण गोलंदाजीच्या मार्कवर यायचंय. 24 चेंडू आणि 59 धावेची आवश्यकता आहे. चला टाइम आउट झालेला आहे, टाइम संपलेला आहे. ड्रिंक ब्रेक. बॅटर आपण फिल्डिंग टीमला सहकार्य करतात, आपण लगेच बाहेर यायचंय म्हणजे त्यांची गोलंदाजीची मार्किंग सुरू होते तिथून. आपण तिथे चर्चा जास्त करू नका, कारण की 2 खेळाडूंना पाणी पिण्यासाठी इतका वेळ लागत नाही. 11 खेळाडूला वेळ लागतो जास्त, परंतु आपण बॅटर असताना आपण जर वेळ दिला तर तो काउंट आपण करू शकत नाही फिल्डिंग टीम मध्ये. 24 चेंडू आणि 59 धावीची आवश्यकता असणार आहेत. जाऊया आपण सामन्याकडे. ड्रिंक ब्रेक इथे संपलेला आहे आणि 24 चेंडू आणि 59 धावीची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी मला वाटतं आता गोलंदाज सज्ज झालेले आहेत. बॉलर निलेश आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 24 चेंडू आणि 59 धावेची आवश्यकता आहे. काय म्हणता पठाण सर, काय हा सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल आणि काय होईल या 24 चेंडू मध्ये? 58 धावा आता हव्या आहेत, कारण की एक एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली गेली. सामना या ठिकाणी नक्कीच शनी प्रतिष्ठान पासून थोडासा दूर जातोय. संपला असं मी म्हणणार नाही. हो क्षेत्ररक्षण बघा, अतिशय गायकवाड दादा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागणारे 2 धावा आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्या. 40 धावा या ठिकाणी संपूर्ण होत आहेत. ड्रिंक ब्रेक नंतर आपण या 2 धावा धावफलकावर समाविष्ट होताना बघतोय. 2 फलंदाज आहेत, दोन्ही बाला आहे. एकीकडे जाधव आहे, एकीकडे साखरे आहे आणि धावा बनवणं गरजेचं आहे बघा. चला समोर आलेल्या चेंडूला अक्षरशः उचलून फेकून दिलाय. या फटक्यात होतं पॉवर. चेंडू घेतोय हवाई सफर आणि या ठिकाणी मिळाल्या तब्बल अर्धा डझन धावा. षटकार आला, षटकारानं धावफलकावर 46 धावा होत आहेत. आक्रमण केले गेलेले आहेत. यावेळेस बाळा जाधव यांच्या बॅटीतून येणारा हा सुंदर षटकार आणि विजयाचे समीकरण बदलले जात आहेत. 22 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज आहे. 2 तरुण फलंदाज संघाचं नेतृत्व करतायत मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस आडव्या हाताने पाडण्याचा प्रयत्न, तर यावेळेस क्षेत्ररक्षण
सूर्यकांत असतील, चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय आणि तितकाच दर्जेदार थ्रो देखील मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. एक सिंगल मिळालेली आहे, धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. 47 धावा आहे धावफलकावर, 47 रन्स. नवीन गोलंदाज निलेश सर, चांगला चेंडू होता. विकेट टू विकेट चेंडू ठेवतायत निलेश सर, जास्त जागा देत नाहीये. याही वेळेस गायकवाड दादा यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. लेग बाईटच्या माध्यमामध्ये आपण बघतोय यावेळेस देखील धाव पूर्ण झालेली आहे. धावफलक 1ने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावर, 48 रन्स ऑन अ बोर्ड. तर विजयाचं समीकरण 20 चेंडू आणि 48 धावा. थोडासा चेंडू बाहेर ठेवला आणि त्याचे परिणाम आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र जाधव साहेबांचा फसलेला यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू आहे, धावा जमवाव्या लागणार आहे. तर यावेळेस फटका चांगला आहे. रणजित जाधव त्या ठिकाणी आहेत आणि एक आदर्श झेल त्यांनी त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि झेल कसा पकडावा त्याचं प्रात्यक्षिक आपण सीमेरेषेवर बघितलंय. बाला जाधव या ठिकाणी बाद आहे. तर नवीन बॅटर यष्टीरक्षक फलंदाज जावेद शेख यांना मैदानात पाठवलं जात आहे. जावेद शेख एक हार्ड हिटर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि यावेळेस गरज जावेद शेख यांची आहे संघाला. कशा प्रकारची फलंदाजी ते करणार आहेत ते देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायचं आहे. एक वेगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आलेली आहे. ही जबाबदारी ते पेलणार का हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर पोलीस फ्रेंड्स क्रिकेट क्लब केज यांनी देखील रणनीतीमध्ये थोडासा बदल केला आहे. या ठिकाणी आयकॉन रणजित जाधव यांच्याकडे चेंडू दिला जातोय आणि आघाडीच्या गोलंदाजांचा वापर आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता केला जातोय आणि 48 धावा धावफलकावर असताना आपल्याला बघायला मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 48 धावा बनवायच्या आहे कारण लक्ष 96 धावांचं आहे. 18 चेंडू शिल्लक आहे. पहिला चेंडू आहे, डॉट असणार आहे कारण या ठिकाणी फलंदाजांना अधिक प्रयत्न केले, जास्त शफल लाईनचा वापर त्या ठिकाणी केला आणि उर्वरित काम मात्र यष्टीरक्षकाने पूर्ण केलंय. पुन्हा एकदा जर बघितलं तर रणजित जाधव फलंदाजाला बाद करीत नाहीये बघा, परंतु फलंदाजाला धावांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. चांगली रणनीती आपण बघतो या ठिकाणी रणजित जाधव यांची. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेस मात्र गोलंदाजाला आपण बघू शकता दंडित केलं जाईल. अवांतरची घोषणा आहे. वाईटच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावर, 17 चेंडू, 47 धाव्यांची गरज. नाही, यावेळेस देणार नाही. तर 2 चेंडू डॉट आलेले आहे आणि 1 चेंडू मात्र खराब आहे. आतापर्यंत हे चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. षटक क्रमांक 6 आहे. धावा बनवाव्या लागणार आहे. काट बिहाइंडचा अपील आहे. यस, बोटवर आहे. विकेटचं पतन होणार आहे आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाळा साखरे बाद. चला, 4 बाद 49 धावा आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आदरणीय किरण सारोख सर आणि आता 2 तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. वेळ कमी आहे, काम जास्त आहे बघा, कारण या ठिकाणी 15 चेंडूंमध्ये 47 धावा बनवायच्या आहे. ऐन वेळेस शाहरुख सर काटेरी मुकुट डोक्यावर परिधान केलंय आणि मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे, परंतु त्यांच्या समोर रणजित जाधव हा एक मोठा प्रश्न असणार आहे. पहिला चेंडू भिरकून देण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही, चेंडू मात्र डॉट असणार आहे. निर्धाव चेंडू शाहरुख सरांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर
चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रणजित जाधव करतायत. बघूया यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू. हो गई गलती हो गई भूल, दांडी 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 गुल, फलंदाज बा. तर थोडासा चेंडू आपण बघितला समोर आणला आणि याही वेळेस शाहरुख सर क्रॉस खेळण्याच्या प्रयत्नात, आणि क्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट, हे चुकीचा फटका होता. शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी चुकलं. अ, 49 धावांवर अर्धा संघ मनपाच्या आश्रयाला गेलेला आहे. 5 फलंदाज बाद झालेले. विजयाचे समीकरण चुकतायत. 13 चेंडू 47 धावांची गरज. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. प्रयत्न चांगले आपण बघतोय त्या ठिकाणी. 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतायत आणि धावा बनवल्या पाहिजे बघा. जिंकू किंवा हरू, परंतु सरासरी चांगली ठेवण्याचा प्रयत्न सर्व संघांनी करणं गरजेचं आहे. 2 धावा मिळाल्या. एक चांगल्या षटकाची समाप्ती. येणाऱ्या काळामध्ये 12 चेंडू 45 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा संघ नायक येत आहेत या ठिकाणी. सुनील माने चांगले गोलंदाज आहे आणि जसजसं ते पुढे जात आहेत त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी आलेली आहे, अनुभव वाढत चाललेला आहे. चांगली गोलंदाजी करतायत. जावेद शेख पहिल्या चेंडूला सामोरे जाताना खाऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा थ्रो खराब येतोय, परंतु वेळेवर आलेला बॅकअप. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपण बघू शकता. चपळ क्षेत्ररक्षक आहे बघा. तर या ठिकाणी बघतोय आपण. 55 धावा आहेत. 5 फलंदाज बाद असतील. चांगला चेंडू आहे. गती परिवर्तन केला आणि त्या चेंडूवरून बोट सुद्धा फिरवली बघा यावेळेस, आणि त्यामुळे आपण बघितलं चेंडू टप्पा घेत दिशा बदलतोय. काटा त्या ठिकाणी बदललाय चेंडूनं आणि फोल करण्याच्या प्रयत्नात नक्कीच अपयशी ठरले त्या ठिकाणी जावेद भाई. चेंडू मात्र डॉट येतोय. यष्टीरक्षकानं चांगलं यष्टीरक्षण केलंय बघा. चांगले यष्टीरक्षक आहेत, तरुण आहेत. संधी त्यांना देखील या संघामध्ये मिळाली. नऊ चेंडू राहिलेत. 41 धावा बनवायच्या आहेत. फुलटॉस होता यावेळेस. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अतिशय सुंदर कामगिरी आपण त्या ठिकाणी बघतोय. मयूर सर क्षेत्ररक्षक आहे बघा त्या ठिकाणी. मयूर सर बिझी आहे आज. या षटकातील मला वाटतं जवळजवळ 3रा ते 4था चेंडू त्यांच्या दिशेने गेलाय आणि प्रत्येक वेळेस त्यांनी दर्जेदार कामकाज त्या सीमेरेषेवर केलंय. सिंगल मिळालेली आहे. 57 धाव फलकावर आहे. 7 चेंडू 39 धावांची गरज. यावेळेस फलंदाजानं फटक्याची दिशा बदलली, परंतु याही वेळेस सिंगलच मिळणार आहे. 1 धाव मिळालेली आहे. 7 षटकं संपली. 5 बाद 58 धावा धावफलकावर.
जिंकण्यासाठी 6 चेंडू 38 धावांची गरज. आता फक्त 6 षटकार मारायचे आणि गोलंदाज चुकण्याची वाट बघायची आहे. 6 चेंडू 38 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत निलेश सर. चला यावेळेस जावेद शेख यांनी एक जोरदार तडाखा दाखवलाय. षटकार येतोय. अजूनही 5 षटकारांची गरज आहे. त्याही नंतर 2 अधिकच्या धावा सुद्धा लागणार आहे. पाच चेंडू 32 धावांची गरज. 5 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा यावेळेस बेटर टायमिंग. एकदा जोरदार टाळ्या जावेद शेख यांच्यासाठी. लगातारचा दुसरं आक्रमण गोलंदाजावर केलंय. पाठोपाठचा दुसरा षटकार मात्र या ठिकाणी आलेला आहे. 4 चेंडू 26 धावांची गरज. अतिरिक्त धावा अजून खर्च झालेला नाहीये बघा. परंतु या ठिकाणी जावेद शेख यांनी सामना सोडलेला नाहीये. निलेश सर सुरुवातीच्या 2 चेंडूंवर मात्र डझनभर धावा त्यांनी खर्च केलाय. लागोपाठच्या स्वरूपामध्ये 2 षटकार आलेले. यावेळेस चेंडू देखील हव्यात आहे. रणजित जाधव क्षेत्ररक्षण आहेत. शेवटपर्यंत त्या चेंडूवर रणजित जाधव यांनी नजर जमवली आणि नंतर चेंडूला हातात बसवलं. अप्रतिम झेल त्या ठिकाणी पूर्ण केला आणि जावेद शेख नावाचं वादळ त्या ठिकाणी शमवलं गेलं, शांत केलं गेलं. फलंदाज बाद झालेले. अशोक बंडे. चला सफलता मिळालेली आहे. अर्थात या ठिकाणी निलेश सरांनी सुद्धा पुनरागमन केलं असं म्हणावं लागणार आहे आपल्याला. एक सुंदर पुनरागमन. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. रणजित जाधव यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर स्वतः चेंडू मागे आले आणि त्या ठिकाणी सिंगल पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 2 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. उद्याचं सत्र ठीक 9 वाजता चालू होणार आहे याची मात्र नोंद घ्यायची आहे सर्वांनी. ज्या संघांचे उद्या सामने आहेत, उद्या सुपर संडे, उद्या धमाकेदार रंगतदार लढती आपल्याला 5 या ठिकाणी बघायला मिळणार आहे. 5 लढती उद्या सुपर संडे साठी ठेवलेल्या आहे. ज्या संघांचे उद्या सामने त्यांनी मात्र ठीक वेळेवर या ठिकाणी हजर राहायचं आहे. उद्याचं सत्र ठीक 9 वाजता चालू होईल याची नोंद मात्र सर्वांनी घ्यायची आहे. विजयी संघ आहे या ठिकाणी फुडीज फ्रेंड्स क्लब केज. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील सामन्याच्या शुभेच्छा मात्र असतील. सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा या ठिकाणी मी मनस्वी आभार मानतो संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं. उद्या सुपर संडे आहे. नक्की उद्याच्या सत्राचा देखील सर्व क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा ही मात्र विनंती आहे.
आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिलं जाईल. रणजित जाधव मॅन ऑफ द मॅच. रणजित जाधव आपण यायचं आहे. रणजित जाधव मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या रणजित जाधव यांच्यासाठी. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही माध्यमांमध्ये अतिशय सुंदर कामगिरी आज रणजित जाधव यांची बघायला मिळाली. विजयाचे साक्षीदार मात्र ते ठरलेत. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय विजय संघ पोलीस या अंपायरचा डिसिजन मध्ये नसती काही. तर उद्या सकाळी ठीक 9 वाजता सत्र चालू होईल याची नोंद मात्र सर्वांनी घ्यायची आहे. आजचं सत्र या ठिकाणी संपन्न झालं, संपलेलं आहे. उद्या पुन्हा भेटू सकाळी ठीक 9 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.